रात्रीची उरलेले चपाती सकाळी कोणीच खायला बघत नाही आणि आज मला सुद्धा कंटाळा आला. त्यामुळे आज मी डिसाईड केलं आहे की या उरलेल्या चपातींचा असा काही नाश्ता बनवायचा की हे चपाती सगळ्यांना खावंच लागेल आणि तेही खूप आवडीने. तर चला आता मी उरलेल्या चपातींचा नाश्ता बनवायला सुरुवात करते आहे. त्यासाठी रात्रीचे 4-5 चपाती उरले होते ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतले. पण हा नाश्ता बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक पेस्ट तयार करून घेऊया. त्यासाठी 4 ते 5 मिरची, 7-8 कळ्या लसणाच्या, 1 इंच एवढं अद्रक, थोडं जिरं आणि कोथिंबीर याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता बघा इथे लसूण, अद्रक, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून तयार झाली आहे. आता आपण चपातीवर कोटिंग करून घेण्यासाठी एक मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी मी 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात अर्धा चमच धनिया पावडर, अर्धा चमच हळद, अर्धा चमच आमचूर पावडर, अर्धा चमच गरम मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमच लाल मिर्च पावडर, 1 चमच ओवा हाताने क्रश करून ॲड केलेला आणि 1 चमच तीळ ॲड करायची आहे. आता यात बारीक चॉप केलेला कोथिंबीर पण ॲड करून घेऊया. आता थोडं थोडं पाणी ॲड करून याला मिक्स करून घ्यायचं आहे. बेसनचं मिश्रण छान मिक्स करून तयार झालेलं आहे. आता आपण अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट तयार केली होती ती पेस्ट यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि पेस्ट ॲड करून याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट या बेसनमध्ये छान मिक्स झालेली आहे. आता आपण रात्रीच्या उरलेल्या चपात्यांवर हे मिश्रण कोट करून घेऊया. इथे बेसनचं मिश्रण आपल्याला खूप पातळ नाही करायचं आहे, थोडं घट्टच असलं की ते व्यवस्थित वडीसारखं बनेल छान. आता यावरून बारीक चॉप केलेला कांदा ॲड करून घ्यायचा आहे. कांदा हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही इथे कांदा स्किप पण करू शकता. आता या चपातीला छान असं रोल बनवून घ्यायचा आहे, टाईट रोल करायचा आहे. आता इथे बघा मी पटापट 4-5 रोल बनवून तयार केलेले आहेत. आता हे रोल स्टीम होण्यासाठी तयार झाले आहेत. आता या रोलला स्टीम करायला एक प्लेट घेतलेली, या प्लेटला सगळीकडे छान ऑइल लावून घेतलेलं आहे. आता सगळे रोल आपल्याला या ऑइल लावलेल्या प्लेटवर ठेवून द्यायचं आहे. स्टीमसाठी मी आधीच पाणी बॉईल करायला ठेवलं होतं. पाणी गरम झालेलं आहे. आता या पाण्यात मी एक स्टँड ठेवते आहे आणि यावर ऑइल लावून घेतलेली प्लेट पण ठेवली आहे. आता या प्लेटवर आपल्याला सगळे रोल ठेवून द्यायचे आहे. आता याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊ, जेणेकरून सगळ्या रोलला स्टीम व्यवस्थित मिळेल. आता इथे मी 5 मिनिटांनंतर चेक करते आहे तर रोल सगळे हार्ड झाले आहेत, म्हणजे बेसन थोडं शिजायला आलं आहे. पण याला मी परत 5 मिनिटांसाठी स्टीमवर ठेवलं आहे. आता इथे मी टोटल 10 मिनिटांनंतर सगळे रोल चेक करते आहेत तर रोल एवढे हार्ड झाले आहेत की ते थंड झाल्यावर व्यवस्थित कट होऊ शकेल. तर आता या सगळ्या रोलला मी थंड व्हायला एका प्लेटमध्ये काढून घेतले. 5 ते 10 मिनिटांसाठी या रोलला थंड होण्यासाठी सोडून द्यायचं आहे. रोल थंड झाले की त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत आणि या छोट्या छोट्या पीसेसला गरम तेलात फ्राय करून घ्यायचं आहे. हा नाश्ता एवढा टेस्टी लागतो ना की तुम्ही वारंवार चपाती वाचवण्याचा प्रयत्न करत राहाल आणि हा नाश्ता बनवण्याची वाट बघत राहाल. तर चला, रेसिपी आवडली असेल तर आता तुम्ही पण ट्राय करा.